रास्ता रोको केला होता, याचं अगोदरच निवेदन त्या स्थानिक आंदोलकांनी आम्ही सर्वांनी दिलं होतं. प्रशासनाच्या लोकांनी आधी तर येणं अपेक्षित होतं, परंतु इथे तहसीलदार सुट्टीवर असल्या कारणाने त्याची नायब तहसीलदार माननीय कदम साहेब यांना आणि इथले तलाठी आणि मंडळ इतकेच अधिकारी इथे उपस्थित झाले, परंतु त्यातनं अद्यापही मार्ग निघालेला नाही. प्रशासनाचं म्हणणं आहे की तुम्हाला खानपट्ट्यातनं आम्ही काही करू, परंतु खानपट्ट्यातली जी गावं आहेत ती ह्या गावापासून फार अंतरावर आहेत. या गावांपासून इथं मुरम आणायचा तो फार खर्चिक आहे आणि प्रशासन म्हणतं की आम्ही इथनं तुम्हाला देवगावमध्ये जो मुरम आहे उचलून देणार नाही, परंतु सर्रासपणे तसाही चोरीने यापूर्वी मुरम सुरू होता, बाहेर तो जातो. इथे गावकऱ्यांनी अडवल्यानंतर त्यांच्यावरती दत्तिंगशाही केली जाते आणि याला प्रशासनाचं किंवा इतर स्थानिक राज्यकर्त्यांचं जे आमदार असतील किंवा माजी मंत्री असतील यांचं सहकार्य असल्याशिवाय हा मुरम जात नसणार. त्यानंतर घरकुल संदर्भामध्ये अनेक वेळा पाठपुरावे करून देखील घरकुलचा फक्त शासनाने एक जी आर काढला की 5 ब्रास वाळू प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला आणि इतर लोकांना ज्यांना घरं सुरू आहेत त्यांना 600 रुपये ब्रासने वाळू मिळणार असा शासन निर्णय जारी केला असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आणि जेव्हा मान्य तहसीलदारांना त्या संदर्भात विचारलं जातं, तहसीलदारांचं म्हणणं आहे की सदर प्रकरण कोर्टामध्ये आहे, परंतु आम्ही बघतोय जाता येता की प्रवरा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूने किंवा इथे बायपास जे आहे वाघापूर आणि इकडला शिवारातला जो बायपास आहे तिथं सुद्धा दोन्ही बाजूला वाळू प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये चाळून ठेवली जाते आणि पहाटेच ती वेगळ्या ठिकाणी जाते. आजही समजा आपण इथे बसून इथून जर एक फोन केला कोणत्या वाळू चोरणाऱ्याला किंवा मुरम टाकणाऱ्याला की तात्काळ तुम्हाला अतिरिक्त पैसे देऊन मुरम उपलब्ध होतो, याच्याकडे शासनाचं किंवा प्रशासनाचं अजिबातही लक्ष नाही. परंतु सामान्य नागरिकांना गाव गाड्याचे जे रस्ते आहेत हे पूर्ण करण्यासाठी मुरम उचलायला बंदी केली जाते आणि त्यांच्यावर कारवाईचा बगदा उचलला जातो. या संदर्भाने प्रशासनाने आणि आमदारांनी मंत्र्यांनी अगदी मुख्यमंत्र्यांनी याच्यात दखल घालून हा मार्ग लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे, नाहीतर स्थानिक नागरिक यापेक्षा तीव्र आंदोलन करू शकतील. धन्यवाद.